नाशिकमध्ये धर्मांतर प्रकरण निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघतोय। टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघतोय। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। टीसीएस कंपनीमध्ये घडलेल्या प्रकाराचा निषेध म्हणून हिंदू समाज हा आक्रमक झालेला आहे आणि सकल हिंदू समाजाकडून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा सहभाग देखील आपण या ठिकाणी पाहताय। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊया चंदन यांच्याकडे। चंदन, नाशिकच्या टीसीएस कार्यालयामध्ये जो घडलेला आहे त्याच्या विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य असा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। बाईक रॅली काढण्यात येते आहे। नाशिकच्या टीसीएस कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी काढण्यात येणार आहे। आणि आपण बघतोय की प्रत्येक महिलेनं या ठिकाणी भगवे वस्त्र जे आहेत ते परिधान केलेले आहेत, भगव्या टोप्या आपल्या डोक्यावर घातलेल्या आहेत आणि जे फेटे आहेत ते देखील भगव्या रंगाचे आहेत। त्याच्यामुळे महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। माझ्या मागे आपण दृश्यांमध्ये बघताय की भव्य अशी ही रॅली जी आहे ती या ठिकाणी काढली जातीये। नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये ज्या पद्धतीनं लव्ह जिहादचं, IT जिहादचं, धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचं हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे, त्याचा तपास आता NIA कडनं केला जातोय, SIT कडनं केला जातोय। मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये देखील आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वामध्ये अशा पद्धतीचा हा भव्य मोर्चा जो आहे तो आयोजित केला गेलेला आहे। या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की मोठ्या संख्येनं महिला, तरुणी या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे अत्यंत भव्य दिव्य असा हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो नाशिकमध्ये आयोजित केला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे या मोर्चाच्या निमित्तानं एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे। नेमका काय संदेश दिला जातोय मोर्चाच्या माध्यमातून? या मोर्चाच्या माध्यमातून हिंदू सकल समाज एकत्र येऊन सगळ्या वाईट आणि विकृत मनस्थितीशी लढू शकतो हे दाखवायसाठी प्रचंड मोठी रॅली आहे। आणि त्या रॅलीमध्ये स्त्रियांचा सहभाग हा जास्त संख्येने स्त्रिया दाखवत आहेत की आम्ही आता कोणालाही भुलणार नाही आणि आता स्त्रिया एक आलेल्या आहेत आणि हिंदू मुली, आता हिंदू बायका कुठल्याही खराब परिस्थितीला बिघडणार नाही। आपण बघतोय की या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला ज्या आहेत त्या देखील सहभागी झालेल्या आहेत। अनेक महिला, तरुणी आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत काय नेमकी भावना आहे तुमची? ह्याच्यावर न्याय मिळायला पाहिजे, आमच्या हिंदू बहिणींना न्याय मिळायला पाहिजे। काय सांगाल, आजच्या या मोर्चात तुम्ही सहभागी झालेत, काय भावना आहे तुमची? हिंदू महिलांवर जो अन्याय होत झालेला आहे त्या संदर्भातच आजचे हे आपण रॅली काढलेली आहे आणि जे काय घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं घडलेलं आहे। जे काय घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं घडलेलं आहे। या संदर्भामध्ये महिलांमध्ये आक्रोश आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या मोर्चाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। या महिला मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आहेत आणि माझ्या मागे आपण बघतो आहोत की प्रचंड अशी ही बाईक रॅली जी आहे ती नाशिकच्या टीसीएस कंपनीच्या प्रवेशद्वारापासून या ठिकाणून निघालेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमदार देवयानी फरांदे ज्या आहेत त्या देखील सहभागी झालेल्या आहेत आणि त्यासोबतच महिला ज्या आहेत त्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपण बघतो आहे। या संपूर्ण मोर्चाच्या निमित्तानं भाजपच्या वतीनं त्याचप्रमाणे सकल हिंदू समाजाच्या वतीनं मागणी केली जाते की कठोरातली कठोर शिक्षा जी आहे ती या आरोपींना देण्यात यावी। या सगळ्या आरोपींचे कनेक्शन जे आहेत ते नेमके कुठपर्यंत आहेत त्याचा देखील तपास करण्यात यावा आणि एवढंच नाही तर या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना देखील कठोर शिक्षा व्हावी अशा पद्धतीची ही संपूर्ण मागणी या मोर्चाच्या निमित्तानं केली जाते। महिलांचा मोठा सहभाग जो आहे तो या मोर्चामध्ये बघायला मिळतो आणि त्याच्यामुळे या मोर्चाच्या निमित्तानं एक भव्य असं रॅलीचं प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी नाशिकमध्ये केलं जात आहे। स्वतः आमदार देवयानी फरांदे जे आहेत त्या या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। महिलांचा मोठा सहभाग आहे आणि त्याच्यामुळे या एकूणच सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतोय की महिलांचा सहभाग मोठ्या संख्येनं आहे। बाईक रॅली काढली जाते आणि रॅलीच्या निमित्तानं एक संदेश जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय। ताई, काय सांगाल, काय नेमकी भावना? तिचं कनेक्शन असेल तर ते सरकारने उघड करावं। आपण बघतोय की हा काय आपली भावना या मोर्चाच्या
या मोर्चाच्या बाबतीमध्ये भावना अतिशय तीव्र आहे. आज नाशिकच्या सगळ्या सामान्य घरातील महिला ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या बघतायत आपण. कुठल्याही राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून हे मोर्चा नसून, परंतु ज्या हरामखोर मुसलमानांनी आमच्या मुलींची अब्रू लुटली आहे, त्यांना रोजे ठेवायला लावले, नमाज ठेवायला लावले, गोमांस खायला लावलं, त्यांचं धर्मांतरण केलं, हा राष्ट्रीय देशद्रोह आहे आणि त्यामुळे त्यांचं राष्ट्रीयत्व रद्द करावं. फास्ट ट्रॅकवरती खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, त्यांची प्रॉपर्टी ईडीच्या माध्यमातून सील करावी, त्यांच्या घरांवर. तरी प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात. नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू संघटनांचा हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे. TCS कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे. मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग आपण या मोर्चामध्ये पाहताय. वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चामध्ये सहभाग जो आहे तो पाहायला मिळतोय. या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे, कारवाई जी आहे ती केली जाते. TCS कंपनीतल्या HR सुद्धा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जी मुख्य आरोपी आहे ती अजूनही फरार आहे. गेल्या 20 दिवसांपासून तिचा तपास घेतला जातोय. तिच्या मागावर विविध यंत्रणा आहेत आणि आता हिंदू संघटनांचा हा संताप आपण या ठिकाणी पाहताय. सकल हिंदू संघटना ही आक्रमक झालेली आहे आणि TCSच्या इमारतीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोठा असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. देवयानी फरांदे आपण या ठिकाणी पाहताय. भावना या तीव्र आहेत. जे दोषी आहेत त्यांच्या कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ही प्रमुख मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते. अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आपण या प्रकरणावरून आल्याचं पाहिलेलं आहे आणि लोकांचा संताप सुद्धा आपण पाहिलेला आहे. भावना तीव्र आहेत आणि याच भावना या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात. मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग या मोर्चामध्ये आपण पाहताय आणि बाईक रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे. TCS कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. या कंपनीमध्ये सुद्धा आता कारवाई सुरू झालेली आहे. 150 कर्मचारी या कंपनीमध्ये काम करत होते. काहींना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कर्मचाऱ्यांची चौकशी होतीये आणि जी मुख्य आरोपी आहे ती अजूनही फरार आहे. तिचा शोध घेतला जातोय. कारवाई जी आहे ती केली जाते. काही जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे. मात्र फक्त ताब्यात घेऊन नाही तर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा अशी मागणी या ठिकाणी भाजपकडून करण्यात आलेली आहे. देवयानी फरांदे आपण या ठिकाणी पाहता या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात. कॉर्पोरेटच्या नावाखाली जिहादचा खेळ अशा आशाचे बॅनर हातामध्ये दिसत आहेत. हातामध्ये भगवे झेंडे, तिरंगा हातामध्ये घेत या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग. IT कंपनीमधल्या अत्याचाराची बातमी समोर आली आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. नाशिकसारख्या शहरामध्ये अशा पद्धतीनं IT कंपनीमध्ये धर्मांतराचा प्रकार होणं हे किती गंभीर आहे याचा निषेध प्रत्येक स्तरातून करण्यात आलेला आहे आणि केला सुद्धा जातोय.